नमस्कार. संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण गेले 3 भाग प्रसारित केले. पहिल्या भागामध्ये आपण तत्कालीन आमदार संजय मामा शिंदे यांच्या पराभवाची नेमके काय कारण आहेत हे आपण जाणून घेतलं. दुसऱ्या भागामध्ये आपण जे नूतन आमदार आहेत नारायणआबा पाटील यांच्या विजयाची कारणं काय किंवा विजयाचं गमक काय हे जाणून घेतलं. आणि तिसरा भाग जो आहे ते सध्या ह्या विधानसभेमध्ये नूतन चेहरा आणि अचानक राजकीय डावपेच म्हणा किंवा इतर काही राजकीय घटनांनी ते या निवडणुकीमध्ये आले. तेच दिग्विजय बागल यांच्या पुढील राजकीय वाटचाल नेमकी कशी असेल हे आपण जाणून घेतलं. आणि आज आपण हा 4था भाग प्रसारित करतोय. या 4थ्या भागामध्ये ज्या प्रकारे आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की प्राध्यापक रामदास झोळ ह्या विधानसभेमध्ये सर्वात जास्त चर्चेला असलेला चेहरा किंवा विषय म्हटलं तर प्राध्यापक रामदास झोळ यांचं नेमकं आता पुढील राजकीय भवितव्य किंवा त्यांची राजकीय वाटचाल किंवा खरंच त्यांना ह्या शैक्षणिक क्षेत्रातून सामाजिक क्षेत्रातून या राजकीय क्षेत्रामध्ये खरंच आल्यानं किंवा त्यांचं मताधिक्य किंवा इतर सर्वच गोष्टींचं या ठिकाणी विश्लेषण करण्यासाठी आज आपल्यासोबत दरवेळेसप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार आणि संघर्ष न्यूज सोलापूरचे मार्गदर्शक नाशिर कबीर आहेत. कबीर साहेब, परत पुण्याचे एकदा आपले नमस्ते. संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपले सहर्ष स्वागत. आपण मागील वेळेस सांगितलं तिसऱ्या मुलाखतीमध्ये की प्राध्यापक रामदास झोळ सर यांचा हा आपला विषय असेल. तर नेमकं ह्यामध्ये आता आपण चर्चेला विषय घेत असताना प्रामुख्याने प्रथमतः प्राध्यापक रामदास झोळ सर यांच्याकडे पाहिलं तर एक ते शैक्षणिक क्षेत्रातले व्यक्ती आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी परत पदार्पण केलं आणि सामाजिक क्षेत्रातून ते परत राजकीय क्षेत्रामध्ये. हा सर्वच प्रवास नेमका कसा वाटतोय तुम्हाला? म्हणजे कुठंतरी वाट चुकल्यासारखे वाटते का काय? मुळात समाजकारण आणि राजकारणात ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. बरोबर, हे उघड आहे. शेवटी कसं असतं, समाजकारणातूनच राजकारण निर्माण होतं. बरोबर. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्या वेळेस त्यांनी मुंबईमध्ये शिवसेना ह्या पक्षाची सुरुवात केली, पक्ष म्हणण्यापेक्षा संघटनेची सुरुवात केली, तर ते समाजकारण म्हणूनच होतं. 80% समाजकारण आणि 20% राजकारण असं ह्या पद्धतीने कुठल्याही समाजकारण म्हणा राजकारण म्हणा तसाच प्रकार झाला. त्याच पद्धतीने आपल्याकडं रामदास झोळ यांनी समाजकारणातूनच राजकारणाकडे ते वळले. परंतु माझ्या मते त्यांनी जे समाजकारण केलं त्या समाजकारणाचं कॅश राजकारणात त्यांना जमलं नाही. कारण त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे 1 ते 2 वर्ष झालं ते समाजकारणात काम करतायत. कारवार तालुक्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून कुठं माकडे वाटप करणं, कुठं वृक्षारोपण करणं, शैक्षणिक मेळावे घेणं, सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध निर्माण करून देणं, हे सर्व विविध सामाजिक काम करत असताना त्याचा बेनिफिट ह्या निवडणुकीत त्यांना जी व्हायला पाहिजे होता ते दिसला नाही. त्या मानाने 4-4.5 हजार मतं, 5,000च्या आतमध्ये मतं पडणं म्हणजे काय लई मोठं भाग नाही. तसा त्यांच्या जर कामाचा आवाका जर बघितला तर इतर उमेदवारापेक्षा नक्कीच चांगला आहे. पाणी वाटप करणं, पूर्ण उन्हाळ्यामध्ये त्यांनी दुष्काळामध्ये चारा वाटप केला, त्यांनी पाणी पुरवठा वाटप केला, शैक्षणिक चळवळ आपल्या तालुक्यात निर्माण केली. बरोबर. त्या खेतूरमध्ये त्यांनी खूप मोठं संकुल उभं केलेलं. बरोबर. त्याच्यानंतर आता कुठं देवळालीमध्ये त्यांनी काहीतरी 11-12 एकर जमीन घेतली म्हणतात. म्हणजे आपल्याकडे जे शैक्षणिक संस्थेचा जो अभाव आहे उच्च शिक्षणाचा, तो उच्च शिक्षणाचा अभाव
भरून काढण्याचं काम प्राध्यापक जोळ यांनी सुरू केलेलं आहे. आणि ही तालुक्याच्या शैक्षणिक दृष्टीने खूप समाधानाची आणि गरजेची बाब होती. ती झोळ सरांच्या माध्यमातून कुठंतरी पूर्ण होत आली. माझ्या मतानुसार झोळ सरांनी आणखी एखादी टर्म थांबायला पाहिजे होतं. आता मी असं बोलणं योग्य नाही, बरोबर. परंतु एक मला वाटतं असं, माझं मत वेगळं असू शकतं, तुमचं मत वेगळं असू शकतं. कारण ह्या निकाल लागल्यानंतर त्याचं जर आपण विश्लेषण करत बसलो तर ते तसं दिसतंय ना, बरोबर, की त्यांच्या कामाच्या मानाने त्यांना काहीच मतं पडलेली नाहीत. वाट चुकल्यासारखी वाट चुकल्यासारखी वाटते कुठंतरी. आता पण त्यांच्या ह्या 4-4.5 हजार मतांचं गणित पाहिलं किंवा त्यांचं सामाजिक आंदोलन पाहिलं तर त्यांच्या ह्या सामाजिक आंदोलनामध्ये त्यांचे शेतकऱ्यांसाठीचे आंदोलन असतील किंवा एकंदरीत शेतकऱ्यांच्या आणि सामाजिक आंदोलनातून त्यांनी पाणी वाटप, चारा वाटप त्याचा तुम्ही उल्लेख सुद्धा चांगल्या प्रकारे केला. ह्याचं म्हणजे लोकांनी हे एवढं एक्सेप्ट न करणं काय कारण सांगू शकता? आता कसं असतं बरं का, कुठलीही गोष्ट एखादं आंदोलन जर केलं तर ती लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये असणं खूप महत्वाचं आहे. आता तुम्ही झोळ सरांनी केलेले आंदोलन जर पाहिले तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी मला तर काय कुठं आढळून आलेले नाही. बरं. ठराविकच लोक असायचे त्या आंदोलनामध्ये. म्हणजे आता पैसे लोकांचे, शेतकऱ्यांचे, बरोबर. ते त्यांना मिळवून देणार. बरोबर. तो आता लोकांचं त्यांना पैसे हवेत का नको हा सुद्धा त्याच्यामध्ये प्रश्न निर्माण झाला ना. साखर कारखान्याचे 30,000 सभासद आहे असं समजा. 30,000 सभासद काय सगळे ऊस उत्पादक नसतात. बरोबर. त्याच्यामधले एक साधारण 4-5 हजार लोक ऊस उत्पादक असतात. त्या 5,000 मध्ये किमान 2,000 तरी लोक आंदोलनाला येणं अपेक्षित. पण ते तसं झोळ सरांच्या आंदोलनात दिसलं नाही. त्यांचा प्रयत्न योग्य होता, त्यांचा प्रयत्न प्रामाणिक होता. लोकांना पैसे मिळवून देण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले. प्रसंगी त्यांनी कुठुता स्वतःवर ओढवून घेतली. ज्या साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आहेत, जे तो साखर कारखाना चालवतात, ते त्यांचे जवळचे पाहुणे आहेत. बरोबर. त्या पाहुण्याचा सुद्धा त्यांनी शेतकऱ्यासाठी विरोध ओढावून घेतला. परंतु लोकांनी त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला नाही. तेवढं होऊन सुद्धा त्यांनी वारंवार आंदोलनं केली. पुण्यासारख्या साखर संकुलासमोर जाऊन त्यांनी आंदोलन केलं, साखर संचालकापर्यंत जाऊन, आणि त्याचं फलित लोकांना पैसेही मिळाले. परंतु लोकांचा जो उत्स्फूर्त सहभाग होता तो उत्स्फूर्त सहभाग दिसून आला नाही. तो सहभाग मतारोपाने सुद्धा दिसून आला नाही. म्हणजे आता ज्या प्रकारे आपण पहिल्यांदा सांगितलं की सरांचं वाट चुकलेली कुठेतरी दिसून येते. त्यांची सामाजिक, राजकीय किंवा शैक्षणिक वाढ, हे शैक्षणिक, सामाजिक आणि इथं राजकीय वाटचाल या अनुषंगाने जर पाहिलं तर त्यांचं ह्या सर्वच गोष्टींमध्ये म्हणजे असे काय कारण आहेत की ह्या सर्वच गोष्टींमध्ये कुठेतरी जनता काय म्हणजे नाकारते किंवा काय? नाही, मुळात कसं असतं बरं का, लोक नवीन माणसांना सहजासहजी स्वीकारत नाहीत. आता आपल्याकडं कसं आहे, आपल्याकडं गटातटाचं राजकारण खूप मोठ्या प्रमाणात चालतं. आपल्याकडं 4-5 गट प्रामुख्याने आहेत. मोहिते पाटलांचा गट आहे, जगतापांचा गट आहे, बागलांचा गट आहे, नव्याने आता शिंदेचा गट आपल्याकडं गेले 10 वर्ष झालं चालू आहे. बरोबर. आणि लोक हे लगे स्वीकारत नाही. त्याला कामच करावं लागतं खूप ह्याच्याप्रमाणे. आता तुम्ही माग बघा, 2014च्या निवडणुकीमध्ये संजय मामा शिंदे सुरुवातीला उभा राहिले. प्रत्येक गावामध्ये त्यांचे 4-5 सुद्धा कार्यकर्ते नव्हते. पण तोच प्रकार 2019 मध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आला. जरी पराभव झालेला असला तरी कुठंतरी त्यांना काम करावं लागलं ना. तसं झोळ सरांचं आहे. झोळ सरांनी लगेच विधानसभेचं निवडणूक लढवली. माझ्या मते आणखी त्यांचं काम होणं खूप महत्वाचं आहे. त्यांचं काम खूप चांगलं आहे. विशेषतः शैक्षणिक संस्थेतलं काम तर
अजोड आहे. आपल्याकडं फक्त हायस्कूल कॉलेज काढूनच राजकारणी बसलेले आहेत, परंतु त्यांनी व्यवसायभिमुख शिक्षण त्यांनी ते देत आहेत. डी फार्मसी सारखं, बी फार्मसी सारखे, त्यानंतर तांत्रिक शिक्षण, जेणेकरून ते शिक्षण पूर्ण झाले की माणसाला नोकऱ्यात लगेच पूर्ण. हे खूप चांगलं शिक्षण आहे आणि ह्या शिक्षणामुळे माणसाला लगेच नोकरी मिळते, तो लगेच रोजगारालाही लागतो. परंतु हे सर्व करत असताना कुठंतरी राजकीय क्षेत्रात पडत असताना हे लगे लगे लोक स्वीकारत नाही आणि तोच प्रकार जोळ सरांना आता अनुभवायला आलेला आहे त्या मताच्या टक्केवारीनुसार. आता दुसरा एक मुद्दा चर्चेला त्यांच्या राजकारणातला एक मुद्दा विशेष आला, तो म्हणजेच ज्या प्रकारे आपण पाहिलं की बाबा मागील मुलाखतींमध्ये त्याचा आपण उल्लेख सुद्धा केला की दिग्विजय बागल यांच्यासाठी जे तुम्ही म्हणला की किंग मेकर हे विलासराव घुमरे सर होते, परंतु ते मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत, म्हणजे त्यांना कुठे ते आते मार्गदर्शन करत आहेत. त्याचप्रमाणे नारायणआबा पाटील यांना पाठिंबा जे माझे आमदार जयवंतराव जगताप असतील, सावंत गट असेल किंवा इतर ज्या काही लोकांनी दिला त्यांचा पाठिंबा होता आणि बऱ्यापैकी त्यांचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन होतं की तुतारीच वाजवा, म्हणजे एक कुठेतरी ट्रॅक ठरलेला होता, त्या ट्रॅकनुसार प्रत्येक जण कार्यकर्ता काम करत होता. यामध्ये मला विषय असा सांगायचा आहे की झोळ सर हे यामध्ये त्यांनी टीका ही त्यांच्या हे भाषणातून संपूर्ण ह्याच्यातनं दिसली नाही. फक्त जे शैक्षणिक आणि सामाजिक याच्यावर त्यांची भाषणं झाली, हा एक चर्चेचा विषय राहिला आणि त्या अनुषंगाने त्यांचे जे मार्गदर्शक होते ते दशरथ अण्णा कांबळे होते. मग हे कुठंतरी नेमकं कशा प्रकारे हे सर्व प्रकरण, म्हणजे हे सर्वच कशा प्रकारे तुम्ही दृष्टिकोनातनं पाहताय की बाबा त्यांचे जे मार्गदर्शक दशरथ अण्णा कांबळे असतील किंवा झोळ सरांचा हा ट्रॅक असेल, हे दोन्ही ट्रॅक कशा प्रकारे तुम्ही ते राजकारण आणि हे समाजकारण आणि शैक्षणिक हे दोन्ही ट्रॅक कशा प्रकारे एकत्रित पाहताय तुम्ही? राजकारण म्हटलं की हे सगळेच भाग आले त्याच्यामध्ये. राजकारणामध्ये सर्व गुण संपन्न असलेले माणसंच लागतात. बरोबर. आता दशरथ कांबळेंचा जर विचार केला तर दशरथ कांबळे हे ज्येष्ठ नेते, बरोबर, त्यांना दीर्घ अनुभव आहे राजकारणाचा. माझ्या हिशोबाने दशरथ कांबळेंनी 7-8 टर्म विधानसभेचे त्यांना अनुभव. नामदेवराव जगताप यांचे ते म्हणतात मी असणार ना, ते त्यांचे गुरु मानतात त्यांना. हो असणार ना, कारण ते त्यांच्या बरोबर त्यांच्या संस्थेमध्येच होते. बरोबर, रिएक्टर म्हणून ते काम करत होते. आम्ही लहान होतो त्यावेळेस, आम्ही पाहिलेलं आहे ते. आणि अनुभवी माणूस आहे तो. बरोबर, ते अभ्यासू माणूस आहे सगळ्यात महत्वाचा. त्याच्यामुळे त्यांनी जी त्यांची मार्गदर्शक किंवा रणनीती आहे ती योग्यच आहे, म्हणजे टीका करू नका अशा प्रकारे, अशा पद्धतीने. आणि झोळ सरांनी जो प्रचार केला विधानसभेमध्ये तो अत्यंत शिस्तबद्ध आणि उच्च शिक्षित उमेदवाराचा जसा प्रचार असतो शहरी भागात, त्या पद्धतीने त्यांनी LED वगैरे असं लावणं, अभ्यासपूर्ण मार्गदर्शन लोकांना करणं, मतदान कसं करायचंय ही सुद्धा त्यांनी प्रबोधन केलं. मतदान कसं करायचं म्हणजे इतकं चांगलं त्यांनी प्रभावी साधनं हाताळली. कुठल्या सभेमध्ये टीका टिप्पणी केली नाही. आपली शैक्षणिक वाटचाल कशी ती त्यांनी दाखवली. त्याच्यानंतर जरांगे फॅक्टर त्यांनी लोकांना समजून सांगितला. आता जरांगे साहेबांनी त्यांना पाठिंबा दिला नाही, तो भाग आला इथं वेगळा राजकीय, ते वरच्या लेवलच्या गोष्टी झाल्या. परंतु इथं त्यांनी जो प्रचार केला, जो शिस्तबद्ध प्रचार केला, तो मतदारांच्या गळी पडला नाही, हे असं निकालावरून स्पष्ट दिसतं. दशरथ कांबळे सारखा एक अनुभवी जुना माणूस, अक्षरशः सुभाष चौकात झालेलं दशरथ कांबळेंचं भाषण आज मी युट्यूबवरती फिरतंय. कुणी जर ते बघितलं तर त्या भाषणाला कुणी नावाजणार. आता आपण ज्या प्रकारे सांगितलं की दशरथ अण्णा कांबळे यांचं जे भाषण आहे, जरी आता सुद्धा त्या भाषणाला नावाजलं जातंय. हो, त्या अनुषंगाने आता आपण जसा आता आपण झोळ सरांच्या ह्या सर्वच गोष्टींवर विचार करतोय किंवा चर्चा करतोय, तर त्यांची जी येणाऱ्या ज्या काही राजकारण, समाजकारण किंवा शैक्षणिक वाटचाल, नेमकं खरंच त्यांनी ह्या राजकारणामध्ये उतरायला पाहिजे किंवा समाजकारण किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये नेमकं कुठल्या क्षेत्रामध्ये, म्हणजे एक सध्या आपण त्यांना सांगत नाही, फक्त आपली चर्चेचा भाग नेमकं काय करायला. तुम्ही विचारलेला प्रश्न माझ्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे आणि असेच प्रश्न विचारणं गेलं खूप महत्वाचं आहे आणि तो तुम्ही प्रश्न मला विचारला त्याबद्दल प्रथमतः मी तुमचं अभिनंदन करतो. मुळात राजकारणामध्ये
झोळ सरांसारखी व्यक्ती येणं खूप महत्वाचं आहे. कारण त्यांना विजन असलेला तो एक माणूस आहे. त्यांना शैक्षणिक विजन आहे, सामाजिक विजन आहे, राजकीय विजन थोडक्यात बाजूला ठेवा. आता त्यांना जरी जनाधार कमी जरी असला तर तो समाजसेवक म्हणून उत्तम प्रकारे काम करू शकतात ते, आणि चांगलं काम आहे. आणि राजकारणात मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंच, समाजकारण आणि राजकारण दोघं एकाच नाण्याच्या दोन बाजू. समाजकारण जे असेल त्याचे राजकारण ऑटोमॅटिकली होतं. सुरुवातीच्या काळामध्ये नारायण पाटील 3 टर्म, ऐका मी काय म्हणतोय साहेब, 3 टर्म त्यांचा पराभव झाला. 4थ्या वेळेला ते निवडून आले. म्हणजे जवळजवळ त्यांनी 10-15 वर्षे अशी समाजसेवा केली. जनतेत राहिले, मिसळले. स्वर्गीय दिगंबरराव बागल सभापती होते. 5-10 वर्षे त्यांनी घालवली ह्याच्यामध्ये, आणि तेव्हा कुठं त्यांना यश आलं. आता जे नेत्यांचे मुलं असतात त्यांना सहजसे राजकारण त्यांना उपलब्ध होतात, खुर्च्या उपलब्ध होतात. पण जे हे नवीन, आता प्राध्यापक रामदास झोळ ह्यांचा बॅकग्राऊंड जर बघितलं तर वडील शेतकरी, काबाड कष्ट करणारा कुटुंब, प्रतिकूल परिस्थितीतून, परिस्थिती त्याची चांगली होती त्यात प्रश्न नाही, परंतु त्याच्यातून ते शिकले. ग्रामीण भागातून जाऊन पुण्यासारख्या एका चांगल्या विद्यापीठात ते नोकरीला होते. तिथून जिद्दीने ग्रामीण भागात 3 तालुक्याच्या मध्यावर इंदापूर, करमाळा, तुमचा दौंड ह्या ठिकाणी स्वामी चिंचोली म्हणून एक गाव आहे, बारामती, इतक्या मोठ्या शहराच्या, ह्या 3 शहराच्या मध्ये उजाड माळरानावर एवढी मोठी संस्था उभा करणं आणि हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदान देणं आणि एवढं मोठं धाडस करणं, आज माझ्या हिशोबाने जर विचार केला तर हजारो कर्मचारी त्यांच्याकडे सर्व्हिसला आहेत. हे सुद्धा खूप मोठं विजन आहे आणि हे त्यांनी केलेलं आहे. म्हणजे हे काय सोपी गोष्ट नाही. आता यामध्ये आता ज्या प्रकारे आपण त्यांच्या मतांचा विचार केला की 4 ते 4.5 हजार मतं, तर आणि त्यामध्ये सुद्धा ज्या प्रकारे झोळ सरांचा प्रचार आणि प्रसार होता किंवा त्यांचं जे ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं की त्यांचं टीका नव्हती, फक्त सामाजिक, शैक्षणिक किंवा करमाळा तालुक्याच्या प्रगतीवर त्यांचं भाषण होतं किंवा त्यांचा प्रचार होता, आणि हे सर्व सुशिक्षित उमेदवाराचं सर्व काही लक्ष नव्हतं. त्या अनुषंगाने त्यांना जी मतं मिळालेली आहेत, हे युवक किंवा शैक्षणिक सामाजिक वातावरणाची संलग्नित असणाऱ्याच लोकांची मिळालेली आहेत असं समजलं जावं का? मतदान हे गुप्त असतं, कुणी मतदान कुणाला केलं हे आता आपण ज्या प्रकारे सांगतोय की बाबा महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार आलं, लाडक्या बहिणीने तारलं, त्या प्रकारे मग ह्यांना जे मतदान झालेलं आहे त्याचा आपण अशा प्रकारे म्हणजे गृहीत धरू शकतो का की बाबा त्यांना नाही ना, तसा जर प्रकार झाला असता तर झोळ सरांना किमान 20 ते 25 हजार तरी मतं पडायला पाहिजे होती, तसा जर विचार केला. पण ते लोकांच्या गळी उतरलं नाही असा त्याचा अर्थ होतो. झोळ सरांनी केलेला प्रचार, झोळ सरांनी केलेलं प्रबोधन हे लोकांना गळी उतरलं नाही, हे उतरायला वेळ जाणार मग तसं जर विचार केला असता, आता सरांनी देवदर्शन केलं, माझ्या हिशोबाने 10,000 लोकांना त्यांनी देवदर्शन केलं, त्याच्यापेक्षा जास्त महिलांना किंवा 10,000 तरी त्यांना मतं पडणं अपेक्षित होतं का नाही? बरोबर. म्हणजे ह्याचा अर्थ लोकांच्या त्या गळी उतरलं नाही, लोकांना हे पचनी पडलं नाही असं म्हणायचं. मला वाटतं आपण मागील काही मुलाखतींमध्ये हा एक उल्लेखही केलेला होता की करमाळा तालुक्यातील लोकांना, मला वाटतं संजय मामा शिंदे यांच्या मुलाखतीमध्ये आपला उल्लेखही झाला होता की लोकांना विकास नको आहे, फक्त गाठी भीती किंवा त्यांना तुम्ही लग्न समारंभ सततचा संपर्क असणं, विकासात त्यांचं घेणं. फक्त निवडणुकीला आले, लोकांना भेटले, बोलले, चर्चा केली, जसं की आपण 36 गावामध्ये करतो. आपले उमेदवार, बरोबर, आपले उमेदवार काय करतात, 36 गावामध्ये निवडणूक आली की जातात, बरोबर, त्याचा इफेक्ट होत नाही. त्याला सातत्याने संपर्क पाहिजे, त्यांच्या सुखदुःखात संपर्क पाहिजे, त्यांचे कॉन्टॅक्ट पाहिजे, त्यांच्याशी बोलणं पाहिजे. असं असलं तरच लोकही तुम्हाला ओळखणार ना. तोच प्रकार झोळ सरांच्या बाबतीत दिसतो. ह्या वर्ष 6 महिन्यातच त्यांनी चालू केलं. झोळ सरांना 5-10 वर्षे काम करावं लागणार आहे.
आता यामध्ये ज्या प्रकारे झोळ सरांच्या मतांचं गणित आपण मांडतोय किंवा त्यांना मिळालेली मतं असतील, त्यांचं राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक वातावरणाचा आपण विचार करतोय, परंतु त्यामध्ये आपण प्रामुख्याने विचार केला तर शेतकरी संघटनेचे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे त्यांच्या सोबत होते. त्याचप्रमाणे दशरथांना कांबळे राजकीय अनुभव असलेली व्यक्ती होते. मग ही जी मतं आहेत ही सरांच्या कुठल्या तरी म्हणजे प्रचाराला पडलेली आहेत का, खरंच म्हणजे काय यांचा जनसंपर्काला ही पडलेली मतं आहेत? नाही, निवडणुकीमध्ये कसं असतं, कुठलीही गोष्ट एक सुप्त लाट असते. जसं गेले 2 पंचवार्षिक योजनेमध्ये मोदी पंतप्रधान झाले, बरोबर फुल मेजॉरिटीमध्ये झाले, 300च्या पुढे गेले, आणि नंतर आता 400चा नारा दिलेला होता. बरोबर, परंतु ते 400चा नारा पूर्ण व्हावा झाला नाही, तराजू काट्यावर आहे. तो भागण्यात आला. तसंच राजकारणाचं असतं, एक वेगळा मतप्रवाह असतो. आता ह्या वेळेच्या निवडणुकीमध्ये कसं झालं, नारायण पाटील तुतारी सहानुभूती होती, मग ती वेगवेगळ्या माध्यमातून सहानुभूती आली. ती सहानुभूतीचा फायदा नारायण पाटलाला झाला, त्याचा फटका जोळ सरांनाही बसला, तसंच दिग्विजय बागललाही बसला, तसंच संजय मामा शिंदेला बसला. वेगवेगळे लाट असतात निवडणुकीतली. आता यामध्ये आपण विचार करत असताना झोळ सरांच्या कुठेतरी एक सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय याच्यावर बोलत असताना जर त्यांचा राजकीय प्रवास जर करायचा असेल तर त्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्याकडे सुद्धा मुलाखत दिलेली आपल्याला पाहायला मिळाली. त्याचप्रमाणे ते उद्धव ठाकरे यांच्या सुद्धा कुठे संपर्कात म्हणजे त्यांच्या पक्षाकडनं तर तिकीट मिळावं अशा प्रकारे सुद्धा चर्चा करमाळा तालुक्यात ऐकायला मिळाली. म्हणजे कुठंतरी त्यांना अपक्ष उभारणं म्हणजे कुठंतरी त्यांना अंगलट आलंय असं वाटतंय का? कारण की पक्षाकडनं उभारले असते तर बऱ्यापैकी त्यांना म्हणजे पक्षाकडनं कार्यकर्ता मिळाला असता आणि बऱ्यापैकी निवडणुकीच्या रेसमध्ये अगदी बरोबर आहे ना. कसं असतं, पक्षाची फिक्स मतं असतात कुठल्याही पक्षाची. राष्ट्रवादीचे प्रवाह जाणणारे लोक वेगळे असतात, शिवसेनेचे जाणणारे वेगळे असतात. आता आपल्याकडे तर असा प्रकार आहे, शिवसेना धनुष्यवान म्हणले की 15,000 मतं फिक्स, शरद पवार म्हणले की 20,000 मतं फिक्स, आणि मग वैयक्तिक त्याचं काय असेल परत गटाताटाची मतं. आता इथं पक्षीय जर असते तर आणखी फायदा झाला असता जोळ सरांना. दुसरी गोष्ट, जरांगे फॅक्टर, जरांगे साहेबांनी जरी त्यांची माणसं उभा केली असते आणि त्याच्यामध्ये जोळ सरांचा एक नंबर होता, किंवा त्यांची उमेदवारी बी जाहीर झालेली होती, परंतु जरांगे साहेबांनीच हे सगळं माघार घेतली आणि कुठल्याच उमेदवाराला माझा पाठिंबा नाही म्हणले की तिथंच विषय बराचसा अंशी कमी झाला. मग आता जरांगेचं जी सहानुभूती होती, ती जरांगेची सहानुभूती ह्या निवडणुकीत त्यांचं अंग त्यांनी बाजूला काढून घेतल्यामुळं जोळ सरांना कुठं फायदा झाला त्याचा. परंतु शेवटच्या क्षणी त्यांचे पत्रकार परिषद झाली त्यावेळेस त्यांनी सांगितले की मला पाठिंबा दिला गेलेला आहे. आता हा राजकीय स्टंट म्हणा. आता त्याचं दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहिलं का, लगेच ते मराठा क्रांती मोर्चाचे सचिन काळे, मला वाटतं मराठा सेवा संघाचे सचिन काळे, परत दुसरे आणखी कोण 1-2 मराठा वैयक्तिकच होते, सुजित शिंदे कोणते होते डॉक्टर, त्यांनी जाहीर केलं की बाबा कुणाला आमचा पाठिंबा नाही. परंतु जरांगे साहेबांनी सांगितलेलं नाही, स्वतः त्यांनी सांगणं गरजेचं होतं. हो, फक्त यांचे वैयक्तिक यांनी सांगितलं. जरांगे साहेबांनी एक प्रेस नोट जरी काढली असती त्यांच्या सईनी, की माझा पाठिंबा नाही असं त्यांनी स्वतः सांगितलं नाही. होय बी नाही, लोकांचा संभ्रम निर्माण होतो ना असं, तोच झाला. त्याच्यामुळं जरांगे फॅक्टरचा काही फायदा जोळ सरांना ह्या निवडणुकीत झालेला नाही. ही जी काय 4-4.5 पावणे 5,000 जी मतं पडली ही त्यांच्या वैयक्तिक कामावर पडली त्यांना. परंतु ज्या प्रकारे झोळ सरांची उमेदवारी जाहीर झाली त्या अनुषंगाने त्यांचा जो प्रचार प्रसार होता, त्या प्रचार प्रसाराच्या अनुषंगाने झोळ सर 10,000 प्लस किंवा 15,000 ते 20,000 दरम्यान मतं घेतील अशा प्रकारचं वातावरण कुठेतरी एक तयार करण्यात आलं होतं म्हणा सोशल मीडियावरनं, किंवा तशा प्रकारचं कुठेतरी वातावरण दिसून येत होतं. झालं ना. ते कधी झालं वातावरण, ज्यावेळेस झोळ सर सातत्याने जरांगे पाटलाकडे जायचे, त्यांच्या बरोबर शैक्षणिक बाबतीत, सुशिक्षित बेकारीच्या बाबतीत त्यांनी 9 सुद्धा त्यांच्याकडनं चर्चा करायची. ओबीसी जे मराठा लोकांना जी ओबीसीतून जी आरक्षण मिळणार होतं त्या संदर्भात ते सातत्याने त्यांच्याशी चर्चा करायची. बरोबर.
आणि त्या दरम्यान लोकांना बी असं वाटलेलं होतं आणि दिसत बी होतं की जरांगे पाटलांचा आणि झोळ सरांचा एकदम घनिष्ठ संबंध आहे. त्याच्यामुळे ते त्यांचे 100% उमेदवार असणार. आणि त्या भावनेपोटी त्यावेळेस तसं वातावरण होतं. 20 काय 25,000 पर्यंत गेले असते ते. जरांगे पाटलांनी जर जाहीर केलं असतं तर होतच ना तसं वातावरण, दिसतच होतं तसं. आमचाही अंदाज तसाच होता, म्हणजे 20च्या घरामध्ये ते आले असते. जाणार. आणि आणखी मग जास्त वेगळीच जर लाट निर्माण झाली असती तर रेसमध्ये आले असते. पुढे आता शेवटचा प्रश्न, पुढील त्यांचं राजकीय भविष्य कसं असेल? प्राध्यापक रामदास जोळ हे सुशिक्षित आणि चांगले उमेदवार आहेत, अभ्यासू आहेत. करमाळा तालुक्याविषयी जाण असलेलं एक नेतृत्व आहे. त्यांनी अशीच समाजसेवा करत राहील. आणि संधी, राजकारण ही संधी बघून करायचं असतं. मी असं काय लय मोठा राजकीय तत्वव्यक्ता नाही, परंतु एक अनुभवाने सांगतो. खूप दिवस झालं, खूप वर्ष झालं मी राजकारण जवळून बघतोय, म्हणून सांगतो की ज्या वेळेस तुम्हाला संधी अशी निर्माण होईल किंवा दिसेल त्यावेळेस तुम्ही राजकारण करायला पाहिजे. आणि ते करत असताना तुमची स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पकड असणं गरजेचं. पकड असणं खूप महत्वाचं आहे. तुमच्या ग्रामपंचायतमध्ये पकड असणं महत्वाचं आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये एखादा तुमचा सदस्य असणं महत्वाचं आहे. तुमचा गट असणं तुमचा गरजेचं. गट असणं जवळ जरुरी आहे. अचानक कुठलेही कार्यकर्ते गोळा होत नसतात. झाले तरी ते फक्त संधी साधू असतात. तेवढा पुरतं तुम्हाला मदत करणार, परत कोण कोणापाशी येत नसतं, कोण कोणापाशी जात नसतं. त्याच्यामुळं संधी बघूनच जोळ सरांनी राजकारण करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. तर नक्कीच हे होते ज्येष्ठ पत्रकार नाशिर कबीर, ज्यांनी ह्या सर्वच आपल्याला सुरुवातीला जे आता माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या पराभवाची कारणे, नूतन आमदार नारायण आबा पाटील यांच्या विजयाची कारणे, ते दिग्विजय बागल यांच्या पुढील राजकीय वाटचालीची कशा प्रकारची दिशा असेल किंवा कशा प्रकारे त्यांचं विजन यात करमाळा तालुक्यामध्ये दिसून येईल हे सांगितलं. आणि आजच्या या भागामध्ये झोळ सर यांचं शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय या सर्वच गोष्टींवर कशा प्रकारे त्यांनी काम केलं पाहिजे किंवा त्यांना राजकीय भवितव्य कशा प्रकारे असेल हे स्पष्टपणे त्यांनी सांगितलं. त्यामुळे येत्या काळामध्ये झोळ सरांचं राजकीय आणि सामाजिक भवितव्य हे आता ज्या प्रकारे सांगितलं नाशिरभाईंनी की त्यांचं असा उमेदवार सुधारित आणि शैक्षणिक विजन, करमाळा तालुक्याच्या विकासाचं विजन घेऊन असणारा उमेदवार असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि असल्या उमेदवारानं राजकारणामध्ये काय येऊ नये असाही त्यांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला. आणि आलंही पाहिजे, कारण की करमाळा तालुक्याचा विकास जर करायचा असेल तर असे उमेदवार असणं गरजेचं आहे. आणि खरंच करमाळा तालुक्याने अशा उमेदवारांना स्वीकारणं हे गरजेचं आहे. अशा प्रकारचंही त्यांनी एक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी विश्लेषण मांडलं. त्यामुळे येत्या काळामध्ये झोळ सरांचं राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक हे करमाळा तालुक्यासाठीचं विजन कशा प्रकारचं असणार आणि ते लोकांच्या पचनी कशा प्रकारे पडणार आणि एक शब्द तो लोकांच्या गळी कशा प्रकारे उतरणार, म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये झोळसर हे राजकीय गळी कसे उतरणार आणि कितपत उतरणार, जे आताचं त्यांचं मताधिक्य जरी पाहिलं किंवा त्यांना जी पडलेली नगण्य मतं जरी पाहिली तरी आपल्याला जरी ती कमी वाटत असली तरी तरी सुद्धा खचून जाता कामा नये. हा, हे मतं सुद्धा लोकांनी आपल्याला आपल्या कामावर दिलेत. बरोबर. आजनी दिलेले मतं सुद्धा आपल्याला व्यवस्थित आहेत असं समजून त्यांनी सुद्धा काम पुढे चालू ठेवायला पाहिजे असंही मला वाटतं. म्हणजेच सरांचं काम हे प्रशंसनीय आहे असं जरी सांगितलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळे येत्या काळामध्ये सरांना राजकीय भवितव्य चांगलं आहे. करमाळा तालुका हा जरी एक विकासाच्या दृष्टिकोनातून आत्ता जरी पाहत नसला तरी एक विजन म्हणून आपल्याकडे नक्कीच पाहणार आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये झोळ सरांच्या काय भूमिका असणार राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये, परत एकदा ते सक्रिय राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय कितपत होतात हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. आणि आपण अशाच प्रकारे आपले जे ज्येष्ठ पत्रकार आणि संघर्ष न्यूज सोलापूरचे मार्गदर्शक नाशिर कबीर आहेत यांच्याकडून आपण अशाच वेगवेगळ्या विषयांवर त्यांची मते आणि
त्यांच्याकडनं हे अशाच प्रकारची जी काही फोड असेल, विविध विषयांची फोड असेल किंवा कशा प्रकारे काय वातावरण करमाळा तालुक्याचं किंवा राज्याचं काय वातावरण आहे किंवा कशा प्रकारे काय कुठं काय सुरू आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि ती फोड आम्ही आमच्या संघर्ष न्यूज सोलापूरच्या ह्या आमच्या तमाम ह्या सर्वच प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार. तत्पूर्वी नाशिरभाई, आपण आमच्या ह्या 4 भागांसाठी आपण खूप अनमोल वेळ दिला आणि आमच्या प्रेक्षकांना तुम्ही ही सविस्तर अशी या 4ही उमेदवारांची जे चर्चेतले उमेदवार होते ह्यांची एक चांगली अत्यंत अशी फोड करून सांगितली. आणि विशेष म्हणजे ह्या 4ही उमेदवारांचे भवितव्य कसे असतील, राजकीय भवितव्य किंवा इतर सर्वच फायदे तोटे किंवा सर्वच गोळाबेरीज सर्व काही तुम्ही सांगितली, त्याबद्दल प्रथम आम्ही तुमचा आभार मानतो. आणि इथून पुढेही आमच्या संघर्ष न्यूज सोलापूरच्या प्रेक्षकांसाठी आपला वेळ द्यावा आणि इतर विषयांमध्येही अशाच प्रकारे एक अभ्यासपूर्ण आम्हाला मार्गदर्शन करावं हीच अपेक्षा आहे. नक्कीच. धन्यवाद. आपले सुद्धा मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्ते. धन्यवाद.